इथपर्यंत लिहून झालंय का बघा. लिहून झालेला आहे का? येस सर. क्यू स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर का वाय स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आहे? क्यू स्क्वेअर इक्वल टू ए मायनस वाय स्क्वेअर. पुढं क्यू इक्वल टू प्लस और मायनस ए मायनस वाय स्क्वेअर. पुढं वी हॅव dz इक्वल टू पी डी एक्स प्लस क्यू डी वाय. पी म्हणजे प्लस और मायनस काय रे? रूट ए प्लस एक्स स्क्वेअर. हॅलो हॅलो येस सर. इंटिग्रेशन सांगा मग. सांगा मला इंटिग्रेशन काय आहे. हॅलो बोला की. काल फॉर्म्युला दिलाय की बाळा. इंटिग्रल रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय दिलेला?
x by 2 root a square plus x square plus a square by 2 log of x plus root x square plus x square असंच दिलाय ना. हॅलो. फॉर्म्युला बघून तरी लिहिता येते का बघा. ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे का कोणाला माहिती. हॅलो. ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे का. तो पण सांगतो घ्या लिहून. एक्स बाय 2 रूट ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ऑफ एक्स बाय सॉरी वाय बाय ए. इथं वाय बाय 2 करा. सांगा मग आन्सर सांगा चला. इथं एच्या जागी ए स्क्वेअरच्या जागी ए आहे फक्त म्हणजे रूट ए करावा लागेल त्याला. रूट एचा स्क्वेअर बरोबर आहे का. येस सर. मग काय येणार. एक्स बाय 2 रूट ए प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे ए येईल बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस रूट ए प्लस एक्स स्क्वेअर प्लस और माइनस वाय बाय 2 रूट ए मायनस वाय स्क्वेअर. माझ्या अंदाजाने मी इथं प्लस दिलं का मायनस असेल. मायनस ए स्क्वेअर बाय 2 मायनस ए बाय 2 साइन इनवर्स ऑफ वाय अपॉन रूट ए येईल इथं. कळतंय का. येस सर. 2 मिनिटं फक्त मला प्लस आहे का मायनस आहे एकदा व्हेरीफाय करू द्या. हो चालू आहे आता का हो सर.
हॅलो हॅलो येस सर. मिडलला प्लस करा, प्लस प्लसच बरोबर आहे. ठीक आहे. लिहिलं का? ह्याच्यात काय अडचण आहे का? प्लस ची राहिलं बघा. ह्याच्यात काय अडचण आहे का? नो सर. ठीक आहे. हे पुढे एक एक्झाम्पल देतो, ते घरी सोडवा, बघा जमतंय. जेड स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, सॉरी स्मॉल आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल टू एक्स प्लस वाय. हे सोडवा घरी. लिहिलं का इक्वेशन? हॅलो येस सर. पुढं नेक्स्ट स्टँडर्ड फॉर्म नंबर 4. स्टँडर्ड फॉर्म नंबर 4. एफ ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा पी कॉमा क्यू इक्वल टू 0. इक्वल टू 0. इथं ब्रॅकेट मध्ये अजून लिहून ठेवा लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ह्याच्या अगोदरचे जे 3 होते ते नॉन लिनियर होते. त्याच्यामध्ये पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर, पी आणि क्यू चे काय असायचे, मोर दॅन 2 पण असायचे. लक्षात येते का? मोर दॅन 1 पण असायचे. लिनियर मध्ये पी आणि क्यू ची पॉवर फक्त आणि फक्त 1 असते. लक्षात येते? हॅलो येस हॅलो फॉर्म नंबर 4 is case of linear partial differential equation. लक्षात येते का? येस सर. खाली म्हणा लाग्रांज फॉर्म. लाग्रांज फॉर्म. An equation of the form PP plus QQ equal to capital R. An equation of the form PP plus QQ equal to R. बघा इथं कॅपिटल P Q आणि R हे एक्स वाय झेड चे फंक्शन असतात. कळतंय का? इज कॉल लाग्रांज फॉर्म. Lagrange form where capital P, comma capital Q, comma capital R are functions of x, comma y, comma z. एक्स वाय झेड चे फंक्शन असतात ते. कळतंय का? आणि स्मॉल पी म्हणजे काय असतं रे मग?
अरे स्मॉल पी काय असतं? स्मॉल पी डो जेड बाय डो एक, स्मॉल क्यू इक्वल टू डो जेड बाय डो वाय. कळते का? हॅलो. Yes, sir. असो. लाग्रांज फॉर्म समजला? काय सांगतो लाग्रांज फॉर्म? पी ची पॉवर आणि क्यू ची पॉवर किती असली पाहिजे? 1. स्मॉल पी बरोबर जो कोएफिशियंट आहे त्याला कॅपिटल पी म्हणायचं, स्मॉल क्यू बरोबर जो कोएफिशियंट आहे त्याला कॅपिटल क्यू म्हणायचं, आणि ज्याच्यामध्ये पी आणि क्यू नाहीये त्याला म्हणायचं कॅपिटल आर. लक्षात राहील? Yes, sir. हे जर कळलं तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. लक्षात घ्या. लाग्रांज फॉर्म मध्ये स्मॉल पी आणि स्मॉल क्यू ची व्हॅल्यू ही नेहमी 1 राहते. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये पी आणि क्यू हे जर पॉवर 1 मध्ये असतील आणि एकमेकाला मल्टिप्लाय नसतील तर ते लिनियर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लाग्रांज फॉर्म आहे असं समजायचं आणि त्या पद्धतीने सोडवायचं. क्लिअर? पुढे म्हणा मेथड. किंवा लाग्रांज मेथड म्हणा. लेट पी plus QQ equal to R be given equation then its subsidiary equation is dx. बघा व्यवस्थित, मी डो म्हणलेलं नाही कुठेही. dx डिवायडेड बाय कॅपिटल P dy divided by is equal to dy divided by कॅपिटल Q डिवाइडचा साइन काढा dz डिवायडेड बाय कॅपिटल R.
dx अपॉन कॅपिटल P इक्वल टू dy अपॉन कॅपिटल Q इक्वल टू dz अपॉन कॅपिटल R. हॅलो 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 Yes, sir. सबसिडरी इक्वेशन कसं लिहायचं कळलं का? सबसिडरी इक्वेशन कसं काढलं हे तुम्हाला समजलं आहे का? Yes, sir. Yes, sir. स्मॉल पी चा जो कोएफिशियंट असतो त्याला कॅपिटल पी म्हटलं जातं. तो dx च्या डिनॉमिनेटरला लिहायचा. सॉरी हा स्मॉल क्यू चा जो कोएफिशियंट असतो त्याला कॅपिटल क्यू म्हणायचं. तो dy च्या डिनॉमिनेटरला लिहायचा आणि इक्वल टू साइडला राईट हँड साइडला जी व्हॅल्यू असेल त्याला विदाउट पी अँड क्यू त्याला कॅपिटल आर म्हणायचं आणि तो dz च्या डिनॉमिनेटरला लिहायचा. हे क्लिअर झालं? Yes, sir. हा पुढं हे एवढं जरी लिहिलं तरी 1 मार्क मिळतो तुम्हाला. खाली लिहा. We can write this equation as लिहा खाली मग dx upon p equal to dy upon q equal to dz upon r is equal to बघा अगोदर लिहू द्या मला परत हे करा
dx upon p equal to dy upon q equal to dz upon r is equal to L dx plus m dy plus n dz divided by LP plus MQ plus NR. समजलंय कसं लिहायचं? हॅलो, Yes, sir. लिहा ते. Is equal to L dash plus M dash plus N dash dz divided by L dash P M dash Q plus N dash R. काय करायचं बघा, काय केलंय व्यवस्थित बघा. इकडं इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, काय दिसतंय तुम्हाला? dx अपॉन p dy अपॉन q dz अपॉन r. न्यूमरेटरला एल न जर मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरला पण एल नच करा. न्यूमरेटरला एल डॅश न केलं तर डिनॉमिनेटरला एल डॅश नच करायचं. कळतंय का? हॅलो हॅलो. येस सर. हा, मग एल dx एम dy प्लस एन dz डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला मग काय येणार? एलपी प्लस एम क्यू प्लस येणार. तसंच एल डॅश एम डॅश एन डॅश हे वेगळे व्हॅल्यू घेतल्या तर एल डॅश डी एक्स प्लस एम डॅश डी वाय प्लस एन डॅश डी जे डिवायडेड बाय एल डॅश पी प्लस एम डॅश क्यू प्लस एन डॅश आर हे ह्या पद्धतीनं लिहिता येतं. लक्षात येतंय? येस सर. आता खालील if we choose L, M, N such that LP plus MQ plus NR equal to 0. आपण जर
एल एम एन असे सिलेक्ट केले की एल पी प्लस एम क्यू प्लस एन आर 0 येईल, म्हणजे डिनॉमिनेटरला 0 आला. बरोबर का? हॅलो येस सर. हॅलो. हा, आता बघा हे सगळे इक्वल आहेत. हा सपोज इक्वल आहे, बरोबर आहे का? येस सर. हा? मग हा डिनॉमिनेटरचा 0 आलेला आहे. आता हा डिनॉमिनेटरला 0 इकडे गेल्यानंतर काय होणार? इकडे डिनॉमिनेटरला 0 आहे किंवा ही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू इकडे गेल्यानंतर न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशन होईल ना याचं, येस सर. बरोबर आहे ना? मग हा डिनॉमिनेटरचा 0 इकडे गेल्यानंतर राईट हँड साइडला, सॉरी लेफ्ट हँड साइडला, हा काय होणार? डीझेड अपॉन आर ला इंटू 0 करावा लागेल. मग इंटू 0 केलं तर ही टर्म काय होणार? 0 होणार ना. ही 0 झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? एल डी एक्स प्लस एम डी वाय प्लस एन डी झेड इक्वल टू 0 मिळेल. खाली लिहा. देन वी गेट एल डी एक्स प्लस एम डी वाय प्लस एन डी झेड इक्वल टू 0. लिहा खाली. कळलं काय? हॅलो, समजलं का? येस सर. Yes, sir. हा, लिहा खाली. if this is the exact differential equation, this is the exact differential equation du equal to 0. हे कुठल्या फॉर्म मध्ये झालं? du equal to 0. then we get u equal to c1, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, is a solution. u equal to c1 assign equation number 1 is a solution. लिहिलं का? Yes, sir. Yes, sir. तसंच खाली लिहा. if we choose l dash m dash n dash such that l dash p m dash q n dash r equal to 0, then we'll get l dash dx plus m dash dy plus n dash dz equal to 0. Again we can call this as exact differential equation. This is exact differential equation. आता हे दुसरं झालं. व्हॅल्यू वेगळ्या म्हणजे नॅचरली हे वेगळं. dv इक्वल टू 0
Hence, V equal to C2 assign equation number 2 is a solution. लिहिलं का? Then phi u comma v is a required solution. Sorry, u comma v equal to 0 म्हणा, equal to 0 is a required solution. सोल्युशन कसं लिहायचं कळलं? हॅलो, सोल्युशन कसं लिहायचं ते कळलं का? Yes, sir. महत्वाचा पॉइंट आहे, याच्यात MCQ ला पण भरपूर क्वेश्चन विचारले जातात त्याच्यावर. आता जर तुम्ही ह्या चॅप्टर बद्दल जर बोलायला गेलं, 10 क्वेश्चन विचारले असतील, आता ऑनलाईन एक्झाम आहे आपली, सपोज 10 क्वेश्चन विचारणार असतील तर 2 ते 3 क्वेश्चन ह्या पॉइंट वर येणार, लक्षात ठेवा. टोटल पॉइंट किती आहेत आपले? 5 पॉइंट आहेत ना? हॅलो, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पॉइंट किती आहेत? फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2, फॉर्म नंबर 3, हा फॉर्म नंबर 4 आणि व्हेरिएबल सेपरेबल मेथड. कळतंय का? Yes, sir. याच्यावर कमीत कमी 3 क्वेश्चन असतात, कधी कधी 4 पण विचारतात. इथं जे LMN आपण म्हटलंय, ह्या LMN ला म्हटलं जातं मल्टिप्लायर. काय म्हणायचं? काय म्हणायचं? Multiply. हा, ते आपण बघू एक्झाम्पल सोडवताना. हे तुमच्या लक्षात आलं का? लिहून घेतलं का सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, 1 मिनिट अटेंडन्स द्या आणि मग जावा. सेवन 8 9 10. 12 13 14 15. 17. 22, 26, 27, 28, 32, 34, 35, 39, 39 आहे वाटतं. प्रेझेंट द्यायला पण जीवावर येत तुम्हाला. अवघड आहे सगळं. ठीक आहे.